नमस्कार मित्रांनो, मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडकी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गौरव लाईव्ह रिअल इस्टेट। तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले 2 BHK तंडेला पॅटर्नमध्ये सुंदर असे रो हाऊस। मित्रांनो, याचं जे लोकेशन आहे हे आहे ओझरमिक या ठिकाणी, म्हणजे जत्रा हॉटेल पासून फक्त 10 किलोमीटरच्या अंतरावर आपलं हे लोकेशन असणार आहे। तसंच द्वारका सर्कल पासून 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर आपलं हे लोकेशन आहे। तुम्ही याचं फ्रंट एलिव्हेशन बघू शकता, खूप छान आहे, सिंपल आहे। आणि आपला जो रो हाऊस आहे हा 12 मीटर रोड फ्रंट आणि 6 मीटर रोडवर असलेला हा आपला रो हाऊस आहे। या ठिकाणून हायवे म्हणजे NH3 हायवे, मुंबई नाशिक हायवे जो आहे हा फक्त 500 मीटर अंतरावर असून या ठिकाणून स्कूल, कॉलेज, हॉटेल, हॉस्पिटल, मार्केट हे अगदी जवळ आहे। तर चला या बंगलोचा क्विक टूर घेऊयात। या ठिकाणी आपल्याला गेट बघायला भेटतो। गेटमधून आत आल्यानंतर आपल्याला स्पेशियस अशी कार पार्किंग बघायला भेटते। खूप मोठी अशी कार पार्किंग या ठिकाणी दिली आहे, म्हणजे तुम्ही या ठिकाणी तुमच्या 3 ते 4 4 व्हीलर आरामशीर पार्क करू शकता। इतकी मोठी अशी याची कार पार्किंग दिलेली आहे। तसंच या साईडचा म्हणजे लेफ्ट हँड साईडचा जो रोड आहे हा 12 मीटर रोड असल्यामुळे भविष्यात या ठिकाणी याला कव्हर करून तुम्ही कमर्शियल ॲक्टिव्हिटीज म्हणजे शॉप वगैरे तयार करू शकता। तो खूप सुंदर आहे। त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला खाली अंडरग्राउंड 2500 लिटरची अंडरग्राउंड वॉटर टँक या ठिकाणी दिलेली आहे। आणि ह्या साईडला आपल्याला बंगलोसाठी म्हणजे या रो हाऊससाठी बोर देखील दिलेला आहे। तर हा आहे आपला 2 BHK तंडेला पॅटर्न मधला रो हाऊस आणि ही आहे याची लॉबी। तसंच ह्या साईडला आपल्याला स्टेअरकेस बघायला भेटता। पुढे आल्यानंतर ह्या साईडला आपल्याला आपला स्पेशियस असा बेडरूम बघायला भेटतो विथ अटॅच वॉशरूम, ज्यामध्ये कमोडच्या फिटिंग्स केलेल्या आहेत। तसंच ह्या साईडला आपल्याला हा डोर दिलेला आहे। डोर उघडल्यानंतर या ठिकाणी आपण आपला पार्किंगचा ॲक्सेस घेऊ शकतो। छान। तर आता आपण आलेलो आहोत आपल्या फर्स्ट फ्लोअरवर। या ठिकाणी आपल्याला पॅसेज एरिया बघायला भेटतो आणि हा आहे तुमचा स्पेशियस असा लिव्हिंग रूम हॉल। वरती या ठिकाणी आपल्याला POP फॉल सिलिंग करून दिलेली आहे विथ अटॅच स्पेशियस अशी बाल्कनी या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते। वाव। हॉल नंतर पुढे या ठिकाणी आपला पॅसेज एरिया बघायला भेटतो। या ठिकाणी तुम्हाला बेसिन दिलेला आहे आणि हा आहे तुमचा कॉमन वॉशरूम विथ इंडियन फिटिंग्स आणि सिलिंग लेवलपर्यंत या ठिकाणी आपल्याला टाईल्स लावून दिलेला आहे। खूप छान याची साईज आपल्याला बघायला मिळते। तसंच पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्पेशियस असा किचन बघायला भेटतो। खूप मोठा असा किचन काउंटर, किचन ओटा या ठिकाणी दिलेला आहे। वरती या ठिकाणी आपल्याला लॉफ्ट देखील दिलेला आहे। सिलिंग लेवलपर्यंत टाईल्स लावून दिलेले आहेत। विंडोज पण खूप छान आहेत, 3 विंडोज भेटतात। आणि या साईडला तुम्हाला ड्राय बाल्कनी बघायला भेटते, ज्या ठिकाणी तुम्ही तुमचं वॉशिंग मशीन ठेवू शकता। तसंच आपला हा जो बंगलो आहे, आपला जो रो हाऊस आहे, याची जी फेसिंग आहे ईस्ट वेस्ट फेसिंग असणारा हा आपला रो हाऊस आहे। आहोत आपला सेकंड फ्लोअर तंडेला पॅटर्न असल्यामुळे याचं जे स्ट्रक्चर आहे हे ग्राउंड+2चं स्ट्रक्चर आहे। तर चला आता आपण आलेलो आहोत आपल्या सेकंड फ्लोअरवर। हा आहे आपला पॅसेज एरिया आणि ह्या साईडला आपल्याला बघायला भेटतो आपला स्पेशियस असा बेडरूम विथ अटॅच बाल्कनी। तसंच पुढे या ठिकाणी आपल्याला हँडवॉश बेसिन आणि ह्या साईडला आपल्याला कॉमन वॉशरूम बघायला भेटतो, ज्यामध्ये कमोड फिटिंग्स केलेल्या आहेत। पुढे या ठिकाणी आपल्याला टेरेस बघायला भेटतं। खूप छान असं टेरेस आहे। वरती आपल्याला 1000 लिटरची ओव्हरहेड वॉटर टँक दिलेली आहे। या लोकेशनचे आपण ॲडव्हान्टेज जाणून घेऊयात। या ठिकाणून HL आणि एअरफोर्स हे फक्त 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तसंच जर तुम्ही आर्मीमधून असाल तर या ठिकाणी तुम्हाला एअरफोर्स कॅन्टीनचा देखील लाभ घेता येणार आहे। आणि मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने जर घर बघत असाल तर ओझर हे परफेक्ट ठिकाण आहे, कारण या ठिकाणून केंद्रीय विद्यालय, रायन इंटरनॅशनल, पोद्दार इंटरनॅशनल, होरायझन स्कूल, संख्या अशा स्कूल, चांगले स्कूल्स या ठिकाणी उपलब्ध आहेत। तसंच या ठिकाणी एंटरटेनमेंटसाठी आता ओझरचा पहिला मॉल तयार होणार आहे, जो की ओझोन मॉल असणार आहे। या ठिकाणी 2 मल्टिप्लेक्स स्क्रीन असणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी एअरपोर्ट आहे, जे की नाशिक एअरपोर्ट आपल्या प्रॉपर्टीपासून फक्त 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावर असणार आहे। आणि या ठिकाणी अकराळे MIDCचं 28,000 करोडचं काम हे फायनल स्टेजला आहे, ज्या ठिकाणी अनेक लोकांना रोजगार प्राप्त होणार आहे। तर हे झाले या लोकेशनचे मेन ॲडव्हान्टेजेस। काय मग मित्रांनो, आवडलं का तुम्हाला हा रो हाऊस? मला खात्री तुम्हाला हा रो हाऊस नक्की आवडला असेल आणि याची प्राइसिंग जाणून घेण्यासाठी तुम्ही फार आतुर असाल। तर फायनली मी याची प्राइस रिव्हील करतो। आत्ता आपण जो रो हाऊस बघितला त्याची प्रशस्त अशी पार्किंग होती आणि म्हणून त्याची जी प्राइस असणार आहे ही आहे 42 लाख रुपये। स्लाइटली निगोशिएबल अशी याची प्राइस असणार आहे। तसंच मिडलचा रो हाऊस आहे त्याची प्राइस फक्त 32 लाख रुपये असणार आहे। त्याची देखील प्राइस स्लाइटली निगोशिएबल आहे। आणि या साईडचा जो रो हाऊस आहे त्याची प्राइस फक्त 35 लाख रुपये स्लाइटली निगोशिएबल असणार आहे। तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा, तुमची साईट व्हिजिट प्लॅन करा आणि तुमच्या स्वप्नातलं घर आजच बुक करा। धन्यवाद।